नमस्कार मित्रांनो, व्ही.डी.के नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलेच असेल की आज मी खूपच महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तो म्हणजे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल्स. यामध्ये आपण राष्ट्रीय मिलिटरी स्कूल्स याविषयी माहिती पाहणार आहोत. तसेच आलेली जी जाहिरात आहे त्याचं स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येईल याविषयी सुद्धा माहिती देणार आहे. मित्रांनो, मी स्वतः एक माजी सैनिकाचा पाल्य आहे व महाराष्ट्रात फिरल्यानंतर मला याची जाणीव झाली की आज महाराष्ट्रातील बरेच माजी सैनिक जे ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांच्यापर्यंत सैनिक स्कूल असेल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल असेल किंवा राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज असेल यासारख्या शाळा कॉलेजांविषयी माहिती पोहोचत नाही. त्यामुळे त्यांचे पाल्य या विविध शाळांपासून वंचित राहतात. आपणा सर्वांना माझी विनंती असणार आहे की हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून आपल्या हातून एक प्रकारे समाजकार्यच घडेल. सो लेट्स स्टार्ट आवर मेन टॉपिक RMS. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल म्हणजेच RMS. जर आपण इतिहास पाहिला असता, मुख्यतः याची स्थापना किंग जॉर्ज रॉयल इंडियन मिलिटरी स्कूल या नावाने केवळ सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी केलेली होती. नंतर 1952 साली याचे पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर झाले. त्यामुळे सिव्हिलियन्सच्या मुलांनासुद्धा ॲडमिशन या ठिकाणी उपलब्ध होऊ लागले. त्यानंतर RMS म्हणजेच आजचं राष्ट्रीय मिलिटरी स्कूल हे नाव 2007 पासून देण्यात आलेलं आहे आणि याच्या अंतर्गत RMS म्हणजेच राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या आज रोजी आपल्या भारतामध्ये 5 शाळा आहेत. आता या शाळा कोणकोणत्या आहेत ते पहा. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल चैल जे हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहे, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल अजमेर राजस्थान, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेळगाव कर्नाटक, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेंगलुरू कर्नाटक आणि राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ढोलपूर राजस्थान. प्रत्येक शाळेची जी क्षमता आहे ती दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिलं जातं असं. त्यामुळे एकूण 500 विद्यार्थी हे दरवर्षी या RMSच्या विविध शाळांमध्ये निवडले जातात. यासाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट ज्याला CET असं आपण म्हणतो ही घेतली जाते. विशेष म्हणजे या सर्व शाळांमध्ये मुलींना पण प्रवेश देण्यात येतो. त्यामुळे मुलींच्या ॲडमिशनकरिता सुद्धा फॉर्म या ठिकाणी भरता येईल. राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश कोण घेऊ शकतो? सैन्य दलातील माजी शिपाई ते अधिकारी यांच्या पाल्यांकरता 70% जागा आरक्षित असतात. म्हणजे आणि माजी सैनिक यांचे जे पाल्य असतात त्यांच्यासाठी 70%. जे उर्वरित 30% जागा असतात त्याच्यामध्ये सिव्हिलियन्स असतात. प्रवेश कोणत्या इयत्तांसाठी असतो? तर इयत्ता 6वी व 9वीसाठी या ठिकाणी प्रवेश घेता येतो. आता शाळेची फीस या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की भारतातील उच्च दर्जाच्या ज्या शाळा आहेत किंवा चांगलं शिक्षण देणाऱ्या ज्या शाळा आहेत त्याच्यापैकी या शाळा गणल्या जात असून सुद्धा यांची फीस ही सर्वात कमी असते. पहा, 58,000 ही मी साधारण लिहिलेली आहे. जर आपण समजा माजी सैनिक असाल तर त्यांचे पाल्य 12,000 ते 30,000पर्यंतच त्यांना त्यांच्या रँकनुसार फीस असते. मात्र सिव्हिलियन्सच्या मुलांसाठी साधारणतः 58,000 रुपये एवढी कमी फीस असते, ज्याच्यामध्ये मुलांना राहण्याची खाण्याची सर्व व्यवस्था असते. म्हणजे रेसिडेन्शियल हे स्कूल्स असल्यामुळे त्या तुलनेमध्ये फीस खूप कमी आहे. आता आपण ॲडमिशनकरिता पात्रता काय असते याविषयी पाहू. पहा, इयत्ता 6वीच्या प्रवेशासाठी त्या मुलाचं वय जे आहे ते 31 मार्च 2025 रोजी 10 ते 12 वर्ष म्हणजे या वर्षाच्या दरम्यान असायला हवे. 10 ते 12 म्हणजेच त्या मुलाचा जन्म 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2015च्या दरम्यानचा असावा. आता शैक्षणिक पात्रता काय आहे मग? तो इयत्ता 5वीमध्ये शिकत असावा अथवा 5वी उत्तीर्ण असावा. म्हणजे तो 5वीमध्ये आता शिकत असला तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि तो 5वी उत्तीर्ण होऊन 6वीमध्ये जरी असेल तरी त्याचा फॉर्म भरता येईल. मात्र त्याचं वय जे आहे ते या 10 ते 12 या वर्ष वयोगटामध्ये असावं. त्याच्यानंतर इयत्ता 9वीसाठी बघा, वय 31 मार्च 2025 रोजी 13 ते 15 वर्ष वयोगटात असावं. म्हणजेच त्याचा जन्म 1 एप्रिल 2010 ते 31 मार्च 2012च्या दरम्यानचा असावा आणि शैक्षणिकमध्ये 8वीमध्ये शिकत असावा अथवा 8वी उत्तीर्ण असावा. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल एक्झामिनेशन पॅटर्न जर पाहिला तर तो
MCQ बेस्ड क्वेश्चन्स असतात. आता याच्यामध्ये इयत्ता 6वीचा पॅटर्न वेगळा आहे आणि 9वीचा वेगळा आहे. त्याच्यामुळं आपण दोन्ही इयत्तानुसार वेगवेगळा पाहूया. बघा, इयत्ता 6वी यासाठी इंग्लिश म्हणजेच इंग्रजी हा विषय कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू क्वालिफाय धिस टेस्ट. केवळ ही क्वालिफाईंग टेस्ट आहे. इंग्लिश मार्क्स आर नॉट काउंटेड. हे बघा, हे महत्त्वाचं आहे. नॉट काउंटेड टुवर्ड्स द मेरिट. म्हणजे इंग्रजी विषयाचे जे गुण आहेत ते गुण त्याच्या गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. एकूण 50 मार्काची इंग्रजीची परीक्षा असेल, मात्र त्याच्यामध्ये त्याला 35% गुण मिळवणं आवश्यक आहे. 35% म्हणजे 50चं साधारणतः 17-18 गुण त्याला त्या पेपरमध्ये मिळणं अपेक्षित आहे, तेव्हा तो क्वालिफाय होईल. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे इंटेलिजन्स टेस्ट, म्हणजे ज्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो. याच्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स आहेत 50 आणि क्वालिफाईंग जे आहे ते आहे 40%, म्हणजे साधारणतः 20 गुण त्याला या विषयामध्ये मिळणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर गणितमध्ये सुद्धा 50 मार्क्स जास्तीत जास्त आणि त्याच्यामध्ये 40% गुण त्याला मिळणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स. जनरल नॉलेजमध्ये सोशल सायन्स आणि विज्ञान हे 2 मिळून आणि करंट अफेअर्स चालू घडामोडी 50 गुणांचा हा पेपर, त्याच्यामध्ये सुद्धा 40% गुण त्याला मिळवणं अपेक्षित आहे. म्हणजे एकंदरीत बुद्धिमत्ता, गणित आणि जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी या 3 विषयामध्ये त्याला चांगले गुण मिळवणं अपेक्षित आहे, जेणेकरून तो गुणवत्ता यादीमध्ये येईल. जर तो विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आला तर नंतर त्याचं इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन होईल आणि मग इंटरव्ह्यू 20 गुणांचा घेतला जातो. म्हणजेच काय, तर इयत्ता 6वीसाठी जर आपण पाहिलं तर 200 गुणांची ही परीक्षा आहे लेखी स्वरूपाची. त्यातील 150 गुण जे आहेत ते फक्त गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातील. 50 गुण हे क्वालिफिकेशनसाठी असतील आणि 20 गुणांचा इंटरव्ह्यू. या पद्धतीनं त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन असेल. या परीक्षेमध्ये एक बाब लक्षात घेण्याजोगी आहे, ती म्हणजे देअर इज नो निगेटिव्ह मार्क्स फॉर रॉंग रिस्पॉन्स. म्हणजे चुकलेल्या प्रश्नांसाठी निगेटिव्ह पद्धत या परीक्षांमध्ये नाही. मग ते इयत्ता 6वी असो किंवा 9वी असो, दोन्ही वर्गासाठी निगेटिव्ह पद्धत नाही आहे. आता 9वीचा अभ्यासक्रम पाहूया. इयत्ता 9वीमध्ये इंग्लिश, हिंदी आणि सोशल सायन्स ह्या 3 विषय जे आहेत. बघा, इंग्लिश आहे 50 गुणांसाठी, हिंदी आहे 20 गुणांसाठी आणि सोशल सायन्स आहे 30 गुणांसाठी. एकूण आहे 100 गुण. त्याच्यामध्ये 50% गुण क्वालिफिकेशनसाठी आवश्यक असतात. क्रमांक 2 याच्यामध्ये मॅथ आणि सायन्स हे 2 विषय 50-50 गुणांचे असतात. म्हणजे एकूण 100 गुण, त्याच्यापैकी 50% गुण मिळवणं अपेक्षित आहे आणि यांचा इंटरव्ह्यू जो असतो तो असतो 50 गुणांचा. अशा पद्धतीने त्या मुलांची लेखी आणि तोंडी परीक्षा ह्या दोन्हींमधून विद्यार्थ्याचं सिलेक्शन असतं. जे मेडिकल आहे ते सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी अटेम्प्ट करून मेडिकलमध्ये क्वालिफाय होणं आवश्यक असते. पुढील सर्व विषयांचा डिटेल अभ्यासक्रम आपल्याच यूट्यूब चॅनलवर मिळेल. तसेच याविषयी काही तुमची शंका तसेच प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. ओके. नेक्स्ट, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी काही महत्त्वपूर्ण दिनांक आहेत. त्या कोणकोणत्या दिनांक आहेत? अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे 21 ऑगस्टला आणि अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक जो असणार आहे तो असणार आहे 19 सप्टेंबर 2024. त्याच्यामुळे 19 सप्टेंबरची वाट न पाहता ज्या पालकांचे पाल्य याच्यासाठी पात्र आहेत अशांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा. परीक्षा दिनांक जो आहे तो तुमच्या मोबाईल किंवा ईमेल आय डीवरती नंतर RMSद्वारे कळवण्यात येणार आहे. अद्याप परीक्षेचा दिनांक आलेला नाही आहे. RMSची जी परीक्षा असते ती दरवर्षी साधारणतः डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये घेतली जाते. अर्ज हे केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातात. अर्ज करण्याची जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. apply.nielt.gov.in या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्याच्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट त्या पेजवर जाऊ शकता आणि तिथून फॉर्म भरू शकता. आता आपण ऑनलाईन फॉर्म भरताना लागणाऱ्या आवश्यक बाबी याविषयी माहिती घेऊ. मोबाईल. पहा, कोणताही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा असेल तर मोबाईल आणि ईमेल आय डी आज मस्ट आहे. मोबाईलवरती व्हेरिफिकेशन कोड येतो त्याच पद्धतीने ईमेल आय डीवरती व्हेरिफिकेशन कोड येतो.
त्याच्याशिवाय आपला जो ॲप्लिकेशन असतं ते जनरेट होत नाही, व्हेरीफाय होत नाही. त्याच्यामुळे चालू स्थितीमधील मोबाईल तसेच ईमेल आय डी असणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो लागेल. त्याची जी साईज आहे ते 50 KB छोटी असावी. विद्यार्थ्याची स्वाक्षरी निळ्या किंवा काळ्या बॉलपेनने पांढऱ्या कागदावर करायची आहे. त्याचीसुद्धा साईज जी आहे ती 50 KB लहान असावी. आता फॉर्म भरताना या महत्त्वाच्या 2 गोष्टी पहा. परीक्षा केंद्र निवडणे आणि चॉईस ऑफ स्कूल निवडणे. एक्झामिनेशन सेंटर महाराष्ट्रामध्ये केवळ एकच आहे आणि ते म्हणजे आहे पुणे. महाराष्ट्रातील व्यक्तींनी आपापल्या सोयीनुसार कोणतेही 3 केंद्रांची निवड करायची आहे. तुम्ही महाराष्ट्रातील ज्या भागातील असाल तुम्हाला त्या पॉपअपमध्ये दिलेली जे केंद्र आहेत त्यातलं देशातील कोणतं केंद्र तुम्हाला जवळ आहे ते पाहून इतर 2 चॉईस द्यायचे आहेत. जसं की आपल्याला कर्नाटकमधील बेळगाव तसेच बेंगलुरू हे सुद्धा केंद्र आपल्याला जवळ पडतात. म्हणजेच पुणे, बेळगाव, बेंगलुरू अशा पद्धतीने तुम्हाला चॉईस तुमच्या सोयीनुसार त्या ठिकाणी 3 चॉईस परीक्षा केंद्राची निवडायची आहेत. त्याच्यानंतर आहे चॉईस ऑफ स्कूल निवडणे. चॉईस ऑफ स्कूल निवडणे म्हणजे जरी 5च शाळा असल्या तरी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला चॉईस प्रेफरन्स देण्याची सोय केलेली आहे. आपल्या चॉईसनुसार फर्स्ट, सेकंड, थर्ड असे 5 चॉईस आपण त्या ठिकाणी फॉर्म भरताना द्यायचे आहेत. एक्झामिनेशन फीस ही ₹680 आहे, जी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे आणि ऑनलाईन पद्धतीने पेड केल्यानंतर त्या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला आपल्या ईमेल आय डी आणि मोबाईलवरती उपलब्ध होईल. मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण राष्ट्रीय मिलिटरी स्कूल याविषयी माहिती पाहिलेली आहे. पुन्हा सर्वांना माझी विनंती असेल, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे वेळोवेळी सैनिक स्कूल असेल, RMS असेल, RIMC असेल यासारख्या शाळांच्या व कॉलेजच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ तुम्हाला मिळतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.